ये बस. अहो बाबा, ये. तुला जे काही शेअर करायचं आहे माझ्याशी शेअर कर. श्री, हवं तर मी काही दिवस राहतो इथे. घुसमट करून घेऊ नको स्वतःची. बाबा असं कसं होतं? म्हणजे मी इतकी वर्ष राहिलोच ना जान्हवी शिवाय. छान आनंदी समाधानी सुखी होतो मी. तेव्हा जान्हवी नव्हतीच की माझ्या बरोबर. पण मग असं ह्या एका वर्षात काय घडलं की की आता तिच्याशिवाय मला जगणं अशक्य होतंय. प्रेम. किती मनापासून प्रेम करतोस रे तिच्यावर. श्री, याला नवरा बायकोचं प्रेम म्हणतात. माणसं मनाने बांधली जातात ना, कायमची बांधलेली असतात, अगदी जन्मजन्मांतरासाठी. याला आपण कवी कल्पना वगैरे म्हणतो, पण हे खरं आहे. हेच खरं आहे. शेवटी माणसाला काय हवं असतं श्री? अरे आपण आयुष्यात हजारो माणसांना भेटतो, हजारो. पण आपल्याला जे माणूस आवडतं ना त्याच्याबरोबरच आपण लग्न करतो. नाही, आपल्या हक्काचं, आपल्या प्रेमाचं असं एकच माणूस असतं. पण मग इतक्या सहज हे सगळं पुसलं गेलं. म्हणजे जान्हवीच्या मनातल्या फक्त माझ्याबद्दलच्या आठवणी अशा पुसल्या गेल्या. नाही श्री, तू तिच्या मनातून नाही पुसला गेलास. तिचा फक्त भूतकाळ पुसला गेलाय.